नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अपडेट आलेली आहे। 11,41,000 महिला पात्र झालेल्या आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमक्या कोणत्या महिला पात्र झाल्या आहेत त्याची सुद्धा तुम्हाला मी लिस्ट आता दाखवणार आहे। या महिलांना आता मिळणार आहेत 4,500 रुपये। कोणत्या महिलांना तेही मी सांगणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ पहा। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकदम माहितीशीर असणार आहे। लाडकी बहीण योजनेमधले जे काही महिला आहेत, एकूण टोटल जवळपास 11,61,000 महिला होत्या। त्याच्यातल्या 11,41,000 महिला पात्र झालेल्या आहेत आणि हे जिल्ह्याचं सुद्धा मी तुम्हाला नाव वगैरे दाखवणार आहे। एकूण संख्या सुद्धा मी पूर्ण दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा, व्हिडिओ खूप माहितीशीर होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही परत डाऊट आले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। चॅनलला सबस्क्राइब करून झाल्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायचं। तर चला बघूया आपण आता नेमकं ही माहिती काय आहे आणि आता या नेमकं योजनेमध्ये पुढे काय होणार आहे। तर सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। चला कुठलाही उशीर न करता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। लक्षात घ्या मित्रांनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या बँकेत हेलपाटे 11.5 लाख महिला पात्र, तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत। लक्षात घ्या, तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये पण सांगत आहे आणि खूप जणांचे प्रॉब्लेम्स पण झाले होते बँकेमध्ये। तर बँकेत त्यांचे हेलपाटे का झालेले आहेत, कारण ज्या महिलांनी अजून बँकेमध्ये त्यांचं KYC म्हणा किंवा त्यांचं आधार लिंकिंग सीडिंग नसेल किंवा त्यांचं DBT एनेबल नसेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी महिलांचे जे काही हेलपाटे आहेत ते बँकेमध्ये सतत चालू आहेत। तर त्याच्यावरती ही न्यूज आलेली आहे की कायम त्यांचे हेलपाटे चालू आहेत। त्याच्यामध्ये आता पुढे निदर्शनास आला असं आहे की 11.5 लाख महिला पात्र झालेल्या आहेत तिसऱ्या हप्त्यासाठी। तिसरा हप्ता जो आहे मित्रांनो, आता तिसरा हप्ता कुठला, तर ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत प्लस ज्या महिलांचं ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरलेले आहेत, अशा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या या दोन्ही मिळून ज्या पात्र महिला आहेत, अशा पात्र महिलांचा जो आकडा आहे तो 11 लाख महिला आहेत। 11,41,000 या महिला पात्र झालेल्या आहेत त्याच्यातल्या। तर लक्षात घ्या, 11,500चा तो हे होता, पूर्ण टप्पा होता, परंतु जे पात्र होते ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे। आता लक्षात घ्या पुढं काय आहे। अहमदनगर जिल्ह्यातील, समजा आता हे सांगतो तुम्हाला, जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे तिसऱ्या हप्त्याकडे डोळे लागले आहेत। त्यासाठी त्यांचे दररोज बँकेमध्ये हेलपाटे सुरू आहेत। आज हप्ता, उद्या हप्ता येईल असं आठवणीने आपली जी माता भगिनी आहे ती सगळीकडे आता विचारपूस करत आहे। लक्षात घ्या, ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाही आहेत, लक्षात घ्या, ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी थोडंसं वेट करा, त्यांनाही लवकरच हप्ता येणार आहे। लक्षात घ्या, बघा पुढे काय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 11,66,000 महिलांची नोंदणी झाली आहे। लक्षात घ्या, तुम्हाला मी जसं सांगितलं सुरुवातीला की 11,66,000 महिलांची रजिस्ट्रेशन आली होती आता तिसऱ्या हप्त्याचं आपण बोलत आहोत। त्यात 11,41,000 महिला ह्या पात्र झालेल्या आहेत। म्हणजे 11,66,000 मधलं 11,41,000 महिला पात्र आहेत। आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 98% महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2% महिला आहेत त्या मात्र काही कारणास्तव त्यांचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत। लक्षात घ्या, जे काही महिला आहेत बाकीच्या त्यांचे फॉर्म हे रिजेक्टमध्ये गेलेले आहेत। अशा महिलांचं थोडंसं आता तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल। तुमचं जे काही फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे त्यांना लवकरच परत एकदा तुमचं जे काही कारण बघून तुम्हाला एडिटचा वगैरे ऑप्शन येतो का हे पाहायला लागेल। कारण जास्त त्याच्यात जर बघितलं आपण तर 2% जर बघितलं तरी 2% महिला फक्त त्याच्यामध्ये रिजेक्ट झालेल्या आहेत आणि त्यांचं ते कारणसुद्धा त्या तिथं स्पष्ट केलेलं आहे की नेमकं तुमचं कारण काय आहे बाबा, का तुमचा जो फॉर्म आहे हा नाकारला गेलेला आहे किंवा तुमचा जो फॉर्म आहे हा का रिजेक्ट केला गेलेला आहे। पुढे बघा, काही जणांच्या प्रकरणात त्रुटी असल्यानं ते पेंडिंग आहेत। आता काही जणांची जी महिला आहेत ज्यांचं काही जणांचे रिजेक्ट झालेत 2% मध्ये काही रिजेक्ट आहेत आणि काही पेंडिंगच आहेत। आता पेंडिंग तर काय आहे, तर त्यांच्या जे काही फॉर्म आहे तर त्यांची जी काही कागदपत्र आहेत तर ती कागदपत्र जी आहे ती थोडीशी त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही। म्हणजे आधार कार्ड जर तुम्ही अपलोड केला असेल तर आधार कार्डची एकच बाजू अपलोड केलेली असेल किंवा तुमचं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डची सुद्धा एकच बाजू अपलोड केलेली असेल, तर अशा काही कागदपत्रांची अपूर्तता तिथं झालेली आहे। त्यामुळे ते फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत। तर ज्यांनी ही अजूनही कागदपत्राची पूर्तता केली नाही त्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्येच आहेत आणि त्यांनी पूर्तता केली तर ते स्वीकारले सुद्धा जाऊ शकतात। लक्षात घ्या,
मी तेच सांगितलं की ज्यांनी अजून कागदपत्राचे त्रुटी आलेल्या आहेत, तुम्हाला असं स्टेटसमध्ये दिसत आहे की बाबा हे कागदपत्र ते कागदपत्र, तर त्यांनी जर लवकर जर ते कागदपत्र दिलं तर तुमचं ते सुद्धा लवकर फॉर्म हा स्वीकारला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या, जिल्ह्यामध्ये आज अखेर ॲपद्वारे 8,08,821, पोर्टलद्वारे 4,58,000 असे एकूण 11,66,000 अर्ज आले आहेत. आता लक्षात घ्या, ॲपवरील जे आहेत ते 563, पोर्टलवरील 9,020 असे एकूण 9,000 प्रकरणे पेंडिंग आहेत. आता पेंडिंगची जर संख्या बघितली तुम्ही तर टोटल जे काही अर्ज पेंडिंग अजून आहेत ते 9,583 अर्ज हे अजून पेंडिंगच्या स्टेटमध्ये आहेत. मी तुम्हाला पेंडिंगची स्टेटसची कारणही सांगितली की काय त्यांच्या कागदपत्रामध्ये काही थोडीशी त्रुटी असेल, जसं की काही आधार कार्ड असेल किंवा दुसरे काही कागदपत्र असू शकतं, किंवा फॉर्ममध्येच काही हमीपत्र नसेल किंवा ह्या अशा गोष्टी त्यांना कारणीभूत असू शकतात. तर 9,583 ही फॉर्म पेंडिंग आहेत आणि एकूण जर बघितलं आपण तर 11,43,069 हे अर्ज मंजूर झालेले आहेत. ते 98% एवढं जवळपास त्याचं प्रमाण आहे. तर हे चांगली बाब आहे आपल्या सगळ्या माता भगिनींसाठी. आता पुढचं लक्षात घ्या, तारीख आता कधी येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला मुख्यमंत्री योजनेचा हप्ता येणार अशी चर्चा होती, सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर 15 तारीख आली, परत नवनवीन बातम्या आपल्या समोर येत होत्या. तर सलग 3 हप्त्यांची प्रतीक्षा. या योजनेत तिसरा 1,500 हजारांचा हप्ता बँक खात्यात वर्ग होणार असं सूत्रांनी सांगितलं. लक्षात घ्या, अजून काही जणांचा पहिलाच हप्ता अजून आलेला नाही, तर मग तिसरा हप्ता जर कसं, तर त्यांचं लक्षात घ्या, या आठवड्यात या योजनेतील तिसरा आठवड्याचा हप्ता येणार आहे. तर या आठवड्यात म्हणजे कधी, तर मी तुम्हाला सांगणार आहे, अजून डेट अजून फिक्स आलेली नाही की ह्या आठवड्यात म्हणजे कधी. तर उद्या सोमवार आहे मित्रांनो, सोमवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत, सोमवार टू सोमवार या आठवड्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधीही किती पैसे तुमच्या येऊ शकतात. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी म्हणलं की कोणाला किती पैसे येणार, तर 4,500 रुपये हे कोणाला मिळणार, ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही. 1,500 रुपये कोणाला मिळणार, ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल किंवा ज्यांना पहिला हा हप्ता आलेला असेल, यांना हे मिळणार आहे. आता लक्षात घ्या, पात्र लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यावाईज अकोल्यामध्ये बघा एवढी आहे. संगमनेरमध्ये तुम्ही बघू शकता पात्र लाभार्थ्यांची संख्या. नवीन आणि जुने पोर्टल, हे नवीन आणि जुने म्हणजे काय, तर ही नवीन वेबसाईट आणि हे आपलं जे काय होतं ॲप्लिकेशन, त्याद्वारे संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत ह्या सगळ्या पुढे श्रीगोंदा, पारनेर, नगर, राहुरी, राहाता अशा काही जिल्ह्यांची याच्यामध्ये समाविष्टता आहे. तर लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्या महिलांना या आठवड्यामध्ये लवकरच 4,500 रुपयांचा धनादेश लवकरच मिळणार आहे. त्यामुळं कुठल्याही माझ्या माता भगिनीनं टेन्शन न घेता थोडंसं वेट करा. आता पुढची जशी अपडेट येईल, नेमकी तारीख कधी फिक्स झाली, ही तारीख जर लगेच जशी कळाली मला, मी तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे कमेंट्स काय असतील ते पण तुम्ही इथं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.